अगदी भाजीला काही नसताना सुद्धा बनवलेली ही खोबऱ्याची आमटी खरंच खायला आहे ना खूप सुरेख होते. जर का तुम्ही भातासोबत खाल्ला ना तर चव आहे ना दुप्पट आहे. चला मग रेसिपी पाहूया. तर सर्वात अगोदर कोथिंबीर, आलं, लसूण, जिरे, सुकं खोबरं, तीळ आणि टोमॅटो घेतलेला आहे. यानंतर कढईमध्ये तीळ, सुकं खोबरं आणि जिरे अगदी सोनेरी रंग येईपर्यंत म्हणजेच खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया. कधी-कधी काय होतं की भाजीला आहे ना घरामध्ये नसतंच आणि काय बनवावं असा खूप प्रश्न पडतो. मग आहे ना अशा वेळी ही खोबऱ्याची आमटी नक्कीच बनवून पहा. आणि पाहू शकता कढईमध्ये खोबरं जे आहे ना ते लालसर असं भाजून झालेलं आहे. आता घेऊया मिक्सरचं भांडं. त्यामध्ये भाजलेलं खोबरं, तीळ आणि जिरे टाकलेले आहेत. सोबतच कोथिंबीर टाकूया, आलं आणि लसूण टाकूया आणि मिक्सरला वाटण करून घेऊया. जशी आपण कटाची आमटी बनवतो ना सेम त्याच पद्धतीनं ही सुद्धा खोबऱ्याची आमटी बनवायची आहे. आणि वाटून झालेलं आहे. आता देऊया फोडणी. फोडणी देण्यासाठी त्याच कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकूया. तेलामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेऊया. मोहरी जिरे छान अशी फुलली गेली तेलामध्ये की यामध्ये टाकायचं आहे वाटण. वाटणसुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत आहे ना परतून घ्यायचं आहे. खोबऱ्याच्या आमटीला खरी चव तर ह्या वाटणामुळेच येते. अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये आणि पटकन झटपट होणारी अशी ही खोबऱ्याची आमटी अगदी पारंपरिकसुद्धा आहे बरं का. आता वाटण आहे ना अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. लगेचच यामध्ये 1 चमचा बेसन टाकायचं आहे. बेसनसुद्धा छान असं तेलामध्ये ना भाजून घ्यायचं आहे. दाटसरसुद्धा ग्रेव्ही होते आणि खोबऱ्याच्या आमटीला एक वेगळी चव येते. तर त्यासाठी 1 चमचा बेसन टाकलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना वाटण राहिलं होतं थोडंसं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत एकदा ते पाणी ह्यामध्ये सोडून दिलेलं आहे. आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो चिरून घेतले होते, तर ते टोमॅटोसुद्धा यामध्ये टाकून दिलेले आहेत. टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत वाट पाहूया. यानंतर टाकूया मसाले. मसाल्यामध्ये धने जिरे पावडर, त्याचबरोबर गरम मसाला आणि घरगुती लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखटचं प्रमाण आता अगदी 2 चमचे टाकलेलं आहे बरं का रोजच्या वापरातील चमच्याने. आणि सोबतच हळद पावडरसुद्धा टाकलेली आहे. झणझणीत अशी आमटी व्हायची असेल ना तर यामध्ये लाल तिखटचं प्रमाण जरा जास्तच टाका. परत एकदा पाणी टाकून सर्व मसाले एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया. साईडनं तेल सुटलेलं आहे म्हणजे मसाले छान असे आपले परतले गेलेले आहेत. आता यामध्ये टाकूया गरम पाणी. आवश्यकतेनुसार जेवढा रस्सा हवा असेल तेवढं गरम पाण्याचा वापर करा. आणि हां, फक्त गरमच पाणी वापरा. त्यामुळं तर्रीसुद्धा कोणत्याही भाजीला छान येते आणि चवसुद्धा. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. 1 उकळी फुटेपर्यंत वाट पाहूया. सर्वात शेवटी टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि झाली ना मंडळी तयार झणझणीत, चविष्ट आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये उपलब्ध होणारी ही खोबऱ्याची आमटी. बिना भाजीच्या ह्या स्वयंपाकामध्ये आहे ना खरंच ही आमटी खूप चवीचं काम करते. तर आवडल्यास एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपी